लाडक्या बहिणी संदर्भात वेगवेगळे प्रश्न निर्माण सुरू झालेले आहेत. जे ई-केवायसी करू शकलेले नाही त्यांना पुन्हा एकदा काही संधी देण्यात येणार आहे? काय नेमकी सध्या स्थिती आहे सरकारची? खरं तर ई-केवायसी ची सुरुवात ही गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यापासून साधारणपणे सुरू झाली. 31 डिसेंबर पर्यंत शेवटची मुदत ही ई-केवायसी साठी देण्यात आलेली होती. जे पुरुष आहेत 12 का 12.5 हजार ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं लाभ घेतलेला होता, तर त्या संदर्भामध्ये जी रक्कम आहे ती शासनाच्या तिजोरीमध्ये परत वसूल करण्याच्या दृष्टिकोनातून निर्णय आहे. तो शासन स्तरावर आम्ही प्रस्तावित केलेला आहे आणि त्याला मान्यता मिळाल्यानंतर ती प्रक्रिया सुरू. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये खूप मोठी खुशखबर आलेली आहे. खूप मोठी आनंदाची बातमी आली. आता केवायसी साठी सरकारला आता घेरण्याची जरूरत राहणार नाही आहे, कारण की आता सरकारने केवायसीची सुरुवात केलेली आहे आणि त्यांच्यासाठी आता केवायसीची तारीख फिक्स केलेली आहे. अशा प्रकारची बातमी का सांगत आहे मी? कारण की हे ॲडव्हान्समध्ये मी तुम्हाला सांगत आहे आणि अशाच प्रकारची बातमी लवकरच आपल्याला मिळणार आहे आणि ही एक आनंदाची बातमी राहणार आहे. आता मी ही ॲडव्हान्समध्ये यासाठी सांगत आहे की लाडक्या बहिणींनो, खरंच तुम्हाला आता लवकरात लवकर केवायसी करण्यासाठीचा तारीख मिळणार आहे आणि मुदतवाढसुद्धा मिळणार आहे. आता हे सुद्धा जाहीर झालं आहे आणि हे कसं झालं आहे? हे फक्त तुमच्या प्रयत्नांमुळेच झालं आहे. तुम्ही प्रयत्न केले आहेत म्हणूनच सरकारला जाग आली आहे आणि सरकार यावर उपाययोजना करत आहे आणि लवकरच याबाबतचा शासन निर्णयसुद्धा येणार आहे आणि तो सुद्धा आपल्या चॅनलवर आपण दाखवणार आहोत. या अगोदरसुद्धा मी तुम्हाला खूप सारे व्हिडिओज असे बनवले आहेत, ज्यावेळेस की 2025मध्ये डिसेंबर 2025मध्ये सर्व लाडक्या बहिणींची केवायसी झालेली होती आणि 31 डिसेंबर 2025पासून या केवायसीसाठी स्टॉप झाला होता. म्हणजेच की त्यांची केवायसी बंद करण्यात आली होती आणि त्यानंतर कुठल्याही प्रकारची आपल्याला मुदतवाढ किंवा संधी मिळणार नाही अशा प्रकारचं सुद्धा आदित्य तटकरे यांचं वक्तव्य होतं. परंतु आपल्या प्रयत्नांनी आणि आपण असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर टाकलेले होते आणि सर्व लाडक्या बहिणींना धीर दिलेला होता आणि सांगितलं होतं की लाडक्या बहिणींनो, घाबरू नका, तुम्हाला सुद्धा पुन्हा संधी मिळणार आहे. इतर सोशल मीडियावर हे सांगत होते की आता कुठलीही संधी मिळणार नाही, लाडक्या बहिणींना आता ही शेवटची संधी होती आणि एवढ्या लाखो लाडक्या बहिणी आता बाद करण्यात आलेल्या आहेत. यापुढे त्यांना कुठल्याही प्रकारची केवायसीची संधी मिळणार नाही. परंतु आपलं चॅनल असं एक होतं की ज्यांनी ठामपणे सुरुवातपासूनच सांगितलं आणि ते सुद्धा ॲडव्हान्समध्ये सांगितलं होतं लाडक्या बहिणींना की तुम्हाला ई-केवायसी करण्यासाठी पुन्हा संधी मिळणार आहे, तुम्हाला मुदतवाढ मिळणार आहे. कारण आम्ही सर्व काही अभ्यास केला होता, तपासलं होतं नेमकं काय झालं आणि कशामुळे यांची केवायसी थांबवली गेली आणि 70 लाख बहिणी ह्या बाद झाल्या आहेत. ह्या पूर्ण अपात्र आहेत का? तर नाही, त्यामध्ये खूप साऱ्या बहिणी पात्र आहेत. जवळपास तुम्ही समजू शकता 60 लाख बहिणी अजूनही पात्र आहेत आणि त्यांची केवायसी थांबलेली आहे, त्यांची केवायसी झालीच नाही आहे. त्यांना केवायसी करताच आली नाही आहे किंवा आतासुद्धा केवायसी केल्यावरही, चुकीची दुरुस्ती केल्यावरही त्यांना करता आली नाही आहे. त्यांना 2 ते 3 महिन्यांची मुदत दिल्यानंतरही त्यांना केवायसी करता आली नाही आहे. कारण की यामध्ये सरकारी वेबसाईटची चुकी आहे, वेबसाईट लवकर उघडत नाही आहे, त्याचबरोबर OTP लवकर येत नाही आहे. मला खूप साऱ्या कमेंट्स अशा येत होत्या ज्यांची चुकीची दुरुस्ती चालू होती. आता 30 एप्रिलपर्यंत ज्यांनी चुकीची दुरुस्ती केली आहे त्या महिलांनासुद्धा असे प्रॉब्लेम आलेले आहेत. या वेबसाईटवर OTP लवकर येत नाही, त्यामध्ये त्यांना अडचणी खूप आल्या आहेत, लवकर वेबसाईटच खुलायची नाही, अशा प्रकारची माहितीसुद्धा खूप साऱ्या लाडक्या बहिणींनी मला कमेंट्समध्ये दिल्या आहेत. म्हणजे तुम्ही समजू शकता की या एका पोर्टलवरून ही केवायसी केल्यानंतर 60 ते 70 लाख महिलांची केवायसी अशी दररोज करत आहेत आणि त्यामुळे ही वेबसाईट हँग झाल्यासारखी वागत आहे आणि त्यांना लवकरात लवकर केवायसी करता येत नाही आहे. आणि याच कारणांमुळे एवढा वेळ दिल्यानंतरही त्यामधल्याही चुकीची दुरुस्ती करणाऱ्याही बहिणी राहून गेलेल्या आहेत. तर सरकारला माझं हे एकच विनंती राहणार आहे की अशा प्रकारची ऑनलाईन जे काही वेबसाईट तुम्ही चालू केलेली आहे आणि ई-केवायसी ऑनलाईन प्रकारे तुम्ही करत आहात, तर त्यामध्ये सुधारणा करण्याची गरज आहे आणि अशा प्रकारचे काही फॉल्ट त्यामध्ये न येता लाडक्या बहिणींची केवायसी सहजरित्या व्हावी अशा प्रकारचं काहीतरी वेबसाईटमध्ये तुम्हाला बदलाव करावे लागणार आहे, जेणेकरून सर्व पात्र लाडक्या बहिणींची केवायसी सुलभरित्या होईल. तर अशाच प्रकारे बाकी सर्व लाडक्या बहिणींच्या ज्यांची की केवायसी बाकी राहिलेली आहे त्यांचीसुद्धा केवायसी याच पोर्टलवर एकसाथ, म्हणजेच की जवळपास सर्वच लाडक्या बहिणींची केवायसी आता एकसाथ व्हावी अशा प्रकारचं पोर्टल मॉडिफाईड सरकारनं करावं, जेणेकरून सर्व लाडक्या बहिणींची केवायसी सहजरित्या होईल. तर आता हे मी
मी यासाठी सांगत आहे ॲडव्हान्समध्ये की सुरुवात झालेली आहे आणि ही सुरुवात खरंच होणार आहे पुढे, आणि म्हणूनच मी हे सांगत आहे सुरुवात झालेली आहे. कारण की यासाठी जे हालचाली चालू आहेत आणि ह्या तुमच्याच प्रयत्नांमुळे झालेल्या लाडक्या बहिणीवर. बघा सरकारला हे माहीतच नसतं किंवा मग माहीत असल्यावरही सरकार अनदेखी केली असती त्यांनी. कारण की जोपर्यंत तुम्ही सरकारी कार्यालयांचा घेराव केला नसता, जिल्हाधिकारी कार्यालयांचा घेराव केला नसता, महिला व बालविकास विभागातील जे काही अधिकारी आहेत त्यांचा घेराव केला नसता, तुम्ही जर रस्त्यावर उतरले नसते तर सरकार यावर चूप राहिलं असतं. परंतु आता तुम्ही रस्त्यावर आले आहेत, सरकारी विभागाचे घेराव करत आहात, जिल्हाधिकारी कार्यालयाचे घेराव करत आहात. लाडकी बहीण योजनेचा लाभ सर्वच पात्र लाडक्या बहिणींना समान द्या, नाही तर ही योजना बंद करा, अशा प्रकारची भूमिका तुम्ही घेतल्यामुळे सरकारला जाग आलेली आहे आणि सरकार पुन्हा यासाठी तुम्हाला पुन्हा ई-KYCसाठी संधी देणार आहे, मुदतवाढ देणार आहे. बघा लाडक्या बहिणींनो, एक गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला जिल्हा व महिला बाल विकास कार्यालयात जाऊन कागदपत्रे देऊन आपली KYC करता यावी, यासाठी तुम्ही कागदपत्रे घेऊन आमची KYC झालीच नाही, आमची KYC करा, अशा प्रकारची तुम्ही आपली एक साथ घेऊन जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महिला व बाल विकास विभाग कार्यालयामध्ये जात असताना तिथं गर्दी झाली आणि तिथं एक प्रकारे गोंधळ निर्माण झाला आणि तिथल्या अधिकाऱ्यांनी ही माहिती सरकारला पोहोचवली, पत्रव्यवहाराच्या माध्यमातून असो किंवा मग इतर कोण्या माध्यमातून असो. तर ही माहिती सरकारला पोहोचली की एवढ्या खूप साऱ्या लाडक्या बहिणी आमच्याकडे येत आहेत आणि कागदपत्रे घेऊन येत आहेत आमची KYC करावी यासाठी. तर याचमुळे सरकारला माहीत पडलं आणि सरकारनं स्पष्ट एक परिपत्रक दिलेलं होतं आणि त्यामध्ये सांगण्यात आलेलं होतं की कुठल्याही लाडक्या बहिणींची ही जी KYC आहे ती जिल्ह्याच्या किंवा तालुक्याच्या महिला व बाल विकास विभागात होणार नाही आहे, तिथं कागदपत्र नेण्याची काहीही गरज नाही, अशा प्रकारचं एक परिपत्रक सरकारनं जारी केलं. आता हे परिपत्रक का जारी केलं आहे? कारण की लाडक्या बहिणी खूप साऱ्या मोठ्या संख्येनं तिथं गेल्या होत्या आणि तिथं जाऊन आपला जाब विचारत होत्या, आमची KYC करा, आम्ही कागदपत्र आणले आहेत, अशा प्रकारची मागणी त्यांची होती. त्याचबरोबर सोशल मीडियावर सुद्धा अशा प्रकारची बातमी झळकली होती की जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन आपली कागदपत्रांची पडताळणी करून तुम्ही KYC करू शकता. आणि म्हणूनच सरकारला जाग आली, कारण की तिथल्या अधिकाऱ्यांनी त्यांना सांगितलं असेल, फोनद्वारे असेल किंवा पत्रव्यवहार करून किंवा मग सोशल मीडियावर ज्या बातम्या चालल्या होत्या त्यामुळे सरकारला माहीत पडलं आणि म्हणूनच सरकारनं हे परिपत्रक जारी केलं की जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन तुमची कागदपत्र देऊन तुमची KYC होणार नाही, अशा प्रकारचा कुठलाही आदेश आम्ही दिलेला नाही आहे. आता हे सर्व माहीत पडल्यानंतरच त्यांनी हे परिपत्रक जारी केलं आणि म्हणूनच तुमची KYC बाकी राहिलेली आहे. जवळपास 70 लाख बहिणींची KYC बाकी राहिलेली आहे आणि राज्यातील विविध जिल्ह्यांमधून अशा प्रकारच्या खूप साऱ्या बातम्या आल्या आहेत की लाडक्या बहिणींनी जिल्हाधिकारी कार्यालयाला घेराव केला आहे, जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागाला घेराव केला आहे, तिथल्या अधिकाऱ्यांना घेराव केला आहे, त्यांना विचारणा केली आहे, आमचे हप्ते का थांबले आहेत, आमची KYC का झाली नाही आहे, काय कारण आहे, हे कागदपत्र आहेत, आमची KYC पडताळणी करा. तर अशा प्रकारची जी काही माहिती आहे हे सुद्धा सरकारपर्यंत पोहोचलेली आहे आणि म्हणून आदिती तटकरे यांनी एक पत्रकारांशी बोलताना सांगितलं होतं की लाडक्या भावांनी जे चुकीच्या पद्धतीने पैसे घेतलेले आहेत लाडकी बहीण योजनेचे ते आम्ही रिकव्हरी करण्याच्या मार्गावर आहोत आणि त्याबद्दलचा शासन स्तरावर आम्ही प्रस्ताव ठेवलेला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर आम्ही या KYCसाठी बघू असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि तसंही शासन निर्णयामध्ये नमूद आहे की जून ते जुलै या 2 महिन्यांमध्ये प्रत्येक वर्षी सर्व लाडक्या बहिणींची KYC पुन्हा करण्यात यावी, अशा प्रकारचं त्यामध्ये नमूद आहे. तर आता जून महिना येत आहे, 2-4 दिवस बाकी आहेत आणि अशा प्रकारचं लाडक्या बहीण संबंधीचं आणि ई-KYC संबंधीचं आदित्य तटकरे यांनी पत्रकारांशी बोलताना जर सांगितलेलं आहे. लाडकी बहीण ई-KYC बाबतचा निर्णय लवकरच घेणार आहोत आणि म्हणून आम्ही तुम्हाला हे ॲडव्हान्समध्ये मी सांगत आहे, कारण की सरकारला तुम्हाला ई-KYCची मुदतवाढ पुन्हा द्यावीच लागणार आहे. 70 लाख बहिणी यांच्याचमुळे, लाडक्या बहिणींच्याचमुळे हे सरकार सत्तेत आलेलं आहे आणि या 70 लाख बहिणींना ते वाऱ्यावर सोडणार नाही आहेत. जे पात्र असतील, खरंच पात्र असतील, त्या सर्वच बहिणींची KYC पुन्हा एकदा होणार आहे आणि यासाठी आता वेगळे काहीतरी सरकार करणार आहे असेल की एकतर पोर्टलमध्ये बदलाव करतील, ते पोर्टल व्यवस्थित सुचारित करतील की जेणेकरून कुठल्याही बहिणींना आता प्रॉब्लेम येणार नाही किंवा मग अंगणवाडी सेविकाताई असो किंवा मग जिल्ह्याच्या महिला व बाल विकास विभागात जाऊन तुमची KYC होणार, अशा प्रकारचे निर्णय शासन निर्णय किंवा मग सरकार करू शकते. त्यामुळे कसं सर्वच लाडक्या बहिणींची KYC झाली पाहिजे, कोणीही आता यामध्ये बाद झाला नाही पाहिजे, कुणाचीही KYC राहिली नाही पाहिजे, असं सरकारचा सुद्धा विचार असेल. तर याबाबत लवकरच माहिती समोर येणार आहे आणि जशी काही माहिती समोर आली आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहोत. आता हे ॲडव्हान्समध्ये मी सांगत आहे, तुम्हाला KYC करण्यासाठी
बहिणीसाठीचं पोर्टल मिळणार आहे आणि हे पोर्टल तुम्हाला तुमच्याच प्रयत्नांमुळे मिळणार आहे लाडक्या ताईंनो. तर व्हिडिओ आवडल्यास टेक्निकल मराठाजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मी देवानंद गवांदे. भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.